इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार 60 रुपये दरामध्ये म्हणजे सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कसा फटका बसतोय याचा आज आपण जिवंत उदाहरण पाहूया। माझ्या पाठीमागे एक चूल दिसते, त्याच्यामध्ये पाणी तापवण्याचं सध्या काम सुरू आहे आणि एकंदरीतच सर्वसामान्यांना महागाईची झळ आता सहन करावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित झालेलं आहे। पाहायला गेलं तर 60 रुपयाने जे दरात वाढ झालेली आहे ते कशा प्रकारे आपण बचत करून एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न एक सर्वसामान्य नागरिक करताना आपल्याला हे उदाहरण पाहायला मिळतं आहे। माझ्या पाठीमागे काही महिला वर्ग आहे, तिकडे जाऊयात। ताई, काय सांगाल? 60 रुपयाने दरात वाढ झालेली आहे, एका बाजूला चुलीवर तुम्ही पाणी पण तापवताय, स्वयंपाक पण करताय, एकंदरीत काय परिस्थिती आहे, काय सांगाल? काय सांगणार आहे, सरकारच असं आलंय, त्याला आम्ही काय करू शकतो? काहीच करू शकत नाही। आम्ही मध्यमवर्गीय, कमावणारे एक आणि खाणारे 10, त्याच्यात काय आमचं मरण आहे। सरकारला काय, आमचे एकाचे 60 रुपये, किती लोक आहेत, त्यांचे किती जमा होतील वर्षाला? तर त्यांनी ही महागाई कमी करावी आमच्याकडे बघून। चुलीवर आता अक्षरशः स्वयंपाक करण्याची देखील वेळ येत चालली आहे। हा, मग करतोच आहे चुलीवर। आमच्या घरात एक कमवत आहेत आणि 12 जण खाणारे आहेत, ते सरकार थोडी बघायला येते इथे। ताई, काय सांगणार तुम्ही? 60 रुपये दरात वाढ झालेली आहे, काय सांगणार? तुम्ही काय सांगणार? 60 रुपये दरात वाढ? अरे बहुत ज्यादा बढ़ गया, हम लोग खाएंगे कमाए कैसे? हाँ, एक बेटा है कमाने वाला। हाँ, इतना भाव बढ़ गया है, हम लोग कैसे खाएंगे? हाँ, भूखा मर जाएंगे हम लोग। पहिला जो सिलेंडर जो आहे ना तो 352 रुपयाला मिळत होता, आता 60 रुपये दरात वाढ झालेली आहे, आता 912 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत, काय सांगाल? नाही, आम्हाला खूप अवघड जाणार आहे, कारण आमचे कमावणारे एक व्यक्ती आहे, खाणारे 10 जण आहेत। शिवाय आम्ही चूल पण मांडली ना तर आम्हाला चूल पण मांडून देत नाही। असं एका सिलेंडरवर आमचं भागत नाही। शिवाय पाणी आहे, स्वयंपाक आहे, एवढं नाही होत। आणि एवढे पैसे वाढवले तर आम्ही करणार काय पुढे? फक्त काय आम्ही सिलेंडरचे पैसेच मोजत राहणार का? दर महिन्याला पैसे वाढवतात, असे पण नाही की जर वर्षाने झाली की काय, दर महिन्याला वाढवतात। काही स्वस्त राहिलं नाही, सगळं महाग झालंय। प्लस आम्ही टीजे रोडला धंदे करतोय, ते धंदे पण उठवले त्यांनी। आम्ही काय खाणार आहे? काही आणून देत आहेत आम्हाला घरात? आज 1 महिना झाला टीजे रोडचा धंदा बंद केला आहे BMC वाल्याने, पोलिसाने, प्रशासन, तिथले बिल्डिंगमधले राहणारे सगळे, मॉलमध्ये। हा, रस्त्यावरचं पोट काय असतं आणि 60 रुपये सर्वसामान्य माणसांना किती महत्त्वाचे असतात त्याचं हे उदाहरण आपण पाहतोय। काही आजी आहे तिथे ठिकाणी, आजी पण आपल्यासोबत बातचीत करणार, काय सांगाल? कारण की एक आक्रोश तुमच्या बोलण्यात जाणवतोय, संताप देखील जाणवतोय, काय सांगाल? हा, तेच सांगणार की आमचे धंदे पण बंद केले, आम्ही खाणार काय? आणि 5 किलो राशन देऊन काय गव्हर्नमेंट काय आम्हाला उपकार करतो का? आता 60 रुपये दरात वाढ झालेले आहे, 60 रुपये किती महत्त्वाचे असतात? लय महत्वाचे, आम्हाला लय महत्वाचे। हा, आता किती चुली मांडलेल्या आहेत त्या ठिकाणी? हे बघा, इथे एक आहे, हे बघा तिथे एक आहे, तिथे पुढे 2 आहेत, काय करणार? हा, आणि या बाजूला एक आहे, काय करणार आम्ही? आम्हाला नाही जमत ना। हा, पोरांचं शिक्षण आहे, एवढे पैसे ते शिक्षणाला भरायचे आणि मग हे गॅस वाढवतो कुठून आणायचे? मग चुलीच लावले, आम्ही काय करणार? तिकडे जातो गॅरेजमध्ये, लाकडा येचून आणतो आणि करतो जेवण। पाहायला जर गेलं तर 60 रुपये दरामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने वेबसाईटच्या नुसार त्यांनी 60 रुपये वाढवल्यानंतर चुलीशिवाय आता सर्वसामान्यांना पर्याय उरलेला नाही असं एकंदरीत स्पष्ट होतं आहे। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।